खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताह आणि या जनविश्वास सप्ताहाच्या अंतर्गत आज आयोजित केलेल्या नारी सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असणारे सन्माननीय जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या महिलांच्या आमच्या अध्यक्षा साधनाताई पोत्रे, त्याचबरोबर अजयजी पिरवटकर, आवर्जून या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे वारकरी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष श्री केसरे महाराज, तालुक्याचे अध्यक्ष सतुजी कदम साहेब, त्याचबरोबर आमचे जयेंद्रजी खदाते साहेब, दत्तारामजी भोटर, जलालजी राजपूरकर, सुरेशजी सावंत, रमाताई बेलोसे, तालुक्याच्या आमच्या महिलांच्या अध्यक्षा नम्रताताई, इथं उपस्थित असणारे संजयजी आंबरे, अमितजी कदम, अजिंक्यजी आंबरे, अरविंदजी आंबरे, सुरेशजी कांबळे, सिद्धिताई पवार, त्याचबरोबर जिल्हा कार्यक्रम अधिकारी हवलेजी असतील, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित कबड्डी संघटनेच्या सन्माननीय पदाधिकारी संपदाताई असतील, त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, शहरातून आलेले आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय सर्व उपस्थित असणारे पत्रकार, ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या सर्वच आमच्या सन्मान मूर्ती, जमलेले बंधू आणि भगिनी, मी आपल्या सर्वांच्याच वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना मनापासूनच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। त्यांच्या निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी आपल्या सर्वांच्याच वतीने प्रार्थना करते आणि येणारे हे वर्ष तुम्हा सर्वांसाठीच अजितमय जाओ अशीच या निमित्ताने मनापासूनची इच्छा व्यक्त करते। खरं तर गेल्या आठवड्याभरापासून एका बाजूला पावसाचा जोर आहे, दरवर्षी जून, जुलै, ऑगस्ट महिना म्हटलं की आपण आपला जीव थोडा मुठीतच ठेवून असतो, कारण गेल्या 5-7 वर्षापासून जो निसर्गाचा प्रकोप आपण सर्वांनी अनुभवलेला आहे। आम्ही तर सर्वच मंडळी, मी 2019 मध्ये पहिल्यांदा आमदार झाली, त्याआधी संघटनेमध्ये अनेक वर्ष महाराज काम करण्याची संधी मिळाली, पण या 2019 मध्ये आमदार झाल्यापासून या 5 वर्षामध्ये आम्ही इतकी वादळ बघितलेली आहे, इतके पूर प्रसंग बघितलेले आहेत, इतक्या आपत्त्या बघितलेल्या आहेत आणि त्याला राजकीय आपत्त्या पण अपवाद नाही। त्यामुळे एखाद्याला 15 वर्षामध्ये जो अनुभव आला असेल तो कदाचित आम्हाला 5 वर्षामध्ये झालेला आहे, कारण माझ्या वडिलांनी सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये काम केलं, अनेक वर्ष त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मंडळींनी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं, पण गेल्या काही वर्षांपासून एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना वाढत्या जबाबदाऱ्या, वाढत्या अपेक्षा, ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही सगळेजण सुद्धा बारकाईनं जाणून घेत आहोत, त्यातूनही अनेक गोष्टी आम्ही शिकत आहोत। शेवटी माणूस म्हणून अनुभवातून शिकणं आणि त्याच्यातून काही ना काही दरवेळेला नवीन करणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट ठेवून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत असतो। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी ज्या वेळेला जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा माझा पहिला सत्कार झाला नाही, तो पहिला सत्कार माझा इथे या हॉलमध्ये। त्याच्यानंतर अनेकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे येण्याची संधी मिळाली, अगदी लोकसभेच्या आधी सुद्धा माझ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असतील यांना स्मार्टफोन आम्ही सगळ्यांनी दिले, विभागाने त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले, त्याच्या वाटपाचा कार्यक्रम असेल, संवाद सत्र असतील, पक्षाचे अनेक कार्यक्रम झाले, पण मला आज मनस्वी समाधान आहे की ज्या वेळेला ज्या नेतृत्वाच्या खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाखाली आणि ज्या नेतृत्वासाठी आम्ही काम करत असतो त्या नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करत असताना त्याच्यामध्ये नारी सन्मान सारखा उपक्रम आपण हाती घेतला, त्याचा निश्चितपणाने माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला अभिमान आहे। आज सन्मान करत असताना तो फक्त मर्यादित नाही तर प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा कसा सन्मान होईल याचा प्रयत्न संघटनेने आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला। आज
आमच्या भजनी मंडळातील महिला असतील त्यांचा सन्मान केला जातोय, माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, आरोग्य सेविका तर आहेतच, पण ज्या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून महिला काम करत आहेत त्यांचा सुद्धा सन्मान ठेवलेला आहे। आणि त्याचबरोबर माझ्या कबड्डी सारख्या खेळामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील माझ्या ज्या कबड्डीच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी केली त्यांचा सुद्धा सन्मान आपण आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी ठेवलेला आहे। आणि म्हणूनच विविध क्षेत्रामध्ये काम करणारी महिला तिचा ज्या वेळेला आपण यथोचित सन्मान करतो त्यावेळेला फक्त त्या महिलेचा तो सत्कार नसतो, तर तिच्यासारख्या असंख्य महिला ज्या काही ना काही क्षेत्रामध्ये काम करून पाहतायत त्यांना आपण निश्चितपणाने प्रोत्साहन देत असतो। आणि म्हणून आजचा सन्मान सोहळा हा अतिशय महत्त्वाचा आहे। खरं तर आमच्या जिल्हाध्यक्षांनी इतर सर्व मंडळींनी माझ्या विभागाच्या संदर्भातल्या अनेक योजनांची आपल्याला माहिती दिली। मी ज्या वेळेला गेल्या वर्षी 2 जुलै रोजी या मंत्रिमंडळामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये शपथ घेतली आणि 15 दिवसानंतर साधारणपणे 16 जुलैला मला हे महिला व बालविकास विभागाचं खातं त्या ठिकाणी देण्यात आलं। ज्या वेळेला खात्याची जबाबदारी घेतली त्यावेळेला खात्याचं बजेट होतं 6,500 कोटी आणि आज वर्षभर ओलांडून आज खात्याचं बजेट आहे 52,000 कोटी। याचा अर्थ असा की ज्या वेळेला नेतृत्व आपल्याला खऱ्या अर्थानं पाठबळ द्यायचं ठरवतं, या महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या मंत्रिमंडळामध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला माझ्या पक्षाने दिली आहे। आणि ती फक्त संधी नावापुरतं दिली नाही, तर माझ्या कार्यकाळामध्ये तू ज्या ज्या लोकहिताच्या आणि महिलांच्या हिताच्या योजना तू प्रस्तावित करशील त्याला पाठबळ देण्याचं पहिलं काम हे माझ्याकडून होईल असा शब्द मला अजितदादांनी दिला। आणि आजपर्यंत त्यांनी तर पाठबळ दिलंच, पण त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी सुद्धा निश्चितपणाने मला नेहमीच मोलाचं मार्गदर्शन केलं। पहिला निर्णय जो विभागाचे मंत्री झाल्यानंतर आम्ही घेतला तो अंगणवाड्यांच्या प्रश्नांसंदर्भात होता। आम्ही मिनी अंगणवाड्या ज्या आहेत ते साधारणपणे आपल्या राज्यामध्ये 13,000 होत्या। आज त्या 13,000 अंगणवाड्या मिनी अंगणवाड्यांचं रूपांतर मूळ अंगणवाडीमध्ये झालेलं आहे। म्हणजे जी माझी मिनी अंगणवाडीची सेविका होती त्याकरिता अंगणवाडीची सेविका झालेली आहे। त्याच्यानंतर साधारणपणे 18,500 मदतनीसांची भरती आम्ही पहिल्या 6 महिन्यामध्ये केली आणि आता पुढच्या 14,000ची भरती आम्ही या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये करणार आहोत। त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने एखाद्या खात्यामध्ये भरती होणं हे क्वचितच त्या ठिकाणी असतं, पण हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादातून मला त्या निमित्ताने करतात। लेक लाडकी सारखी योजना जिथं मुलीचा जन्म झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात जन्म होताच तिच्या खात्यात 5,000 जमा होतात, ती 6वीत गेल्यानंतर 6,000, 8वीत गेल्यानंतर, त्याच्यानंतर 11वीत गेल्यानंतर आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 असं टप्प्याटप्प्याने 1,01,000 इतका निधी तिच्या स्वतःच्या खात्यामध्ये जमा करणारी ही लेक लाडकी योजना ती तुमच्या लेकीला, तुमच्या भाचीला किंवा इथल्या नातीला त्या निमित्ताने सुरू करता आली याचा सुद्धा मला निश्चितपणाने मनापासून अभिमान आहे। ज्या योजनेसंदर्भात सगळीकडे चर्चा चालू आहे आणि जिच्या प्रसिद्धीसाठीही आम्हाला फार कष्ट घ्यावे लागले नाही अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि मला आवर्जून तुम्हाला सगळ्या जणांना सांगायचंय, आजपर्यंतच्या राज्य शासनाच्या कुठल्याही सरकारच्या इतिहासात 2.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी कुठल्याही योजनेअंतर्गत नव्हते। आज महाराष्ट्र राज्यातल्या किमान 2.5 कोटी महिलांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचंच जर आपण उदाहरण घेतलं तर साधारणपणे जे ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्म आम्हाला उपलब्ध झालेले आहेत ते जवळपास 2,40,000 पेक्षा अधिक आहे। आमचं उद्दिष्ट आहे साधारणपणे 2.5 लाख इतकं आणि त्याच्यापैकी 2,40,000 फॉर्म हे आता विभागाकडे शासनाकडे उपलब्ध झालेले आहेत। म्हणजे जिल्ह्यातल्या किमान 2,40,000 महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे आणि त्यांच्या वैयक्तिक खात्यात दर महिन्याला शासनाकडून 1,500 इतका निधी हा त्या ठिकाणी वितरित होणार आहे। त्यामध्ये आम्ही एक नियम ठेवला की खातं त्या महिलेचं असतं, ते जॉईंट नसावं आणि एकदा जॉईंट खातं असलं की ते 1,500 कधी विड्रॉ होतील त्या महिलेला सुद्धा लक्षात येणार नाही। म्हणजे सकाळी आम्ही खात्यात पैसे जमा केले
संध्याकाळी महिला बँकेत जाऊन बघेपर्यंत ते विड्रॉ झालेले असतील. म्हणून खातं तिचं स्वतःचं असावं हा नियम आम्ही त्याच्यामध्ये ठेवला. आणि मला आवर्जून या निमित्ताने सांगायचंय की अनेक अशा बँका आहेत ज्यांनी 0 बॅलन्सवर अकाउंट उघडण्याचा सुद्धा निर्णय घेतला. आज आपल्या इथल्या सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, इतर खाजगी बँका असतील, या 0 बॅलन्स अकाउंटवर सुद्धा महिलांना त्या ठिकाणी अकाउंट उघडून देत आहेत. तिथं सुद्धा ते लाडकी बहीण अंतर्गत फॉर्म भरून घेत आहेत. हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ही योजना जाहीर झाल्यापासून तुम्ही जर बघितलं असेल, रोज तुम्ही वर्तमानपत्र ओपन करा किंवा आता तर माझ्या माता भगिनी स्मार्टफोन सुद्धा वापरतात, फेसबुक आणि तुमचे इंस्टाग्रामवर रोज बघितलं तर एक तरी रील माझ्या लाडक्या बहिणीवर असते. मग लाडके भाऊ त्या ठिकाणी रील टाकतात, अरे लाडक्या बहिणीला तुम्ही दरवर्षी किंवा दर महिन्याला तुम्ही 1500 देणार आहे, दर वर्षाला तुम्ही 18,000 देणार आहे, मग लाडक्या भावासाठी काय, असे त्या ठिकाणी रील्स तयार करतात. एक तर मी काल रील बघितली जिल्हाध्यक्ष, त्याच्यामध्ये घरातल्या एका भावाचा सगळ्या महिलांनी सत्कार ठेवला होता. तो भाऊ म्हणतोय माझा सत्कार का ठेवला, तर या 5 जणींचे मी लाडकी बहीण अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरले म्हणून माझा घरात सत्कार ठेवला. म्हणजे इतकी या योजनेच्या संदर्भातला इतका आनंद आणि उत्साह त्या निमित्ताने आहे. आणि म्हणून एका बाजूला महिलांची रजिस्ट्रेशनची गती ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आम्हा सगळ्यांची खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली 19 ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनला ज्या वेळेला आम्ही लाभार्थ्यांचा पहिला लाभ निधी आम्ही वितरित करू, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनची संख्या आणखी दुपटीने वाढणार आहे. कारण आता जो काही संभ्रम निर्माण करण्यात येतोय की ही योजना म्हणजे केलीच जाणार नाही, निधी मिळणारच नाही, हे नुसते फॉर्म भरून घेत आहेत, हे तुमचा फक्त डेटा घेत आहेत. ज्या वेळेला पहिला लाभ त्या महिलेच्या खात्यामध्ये पोहोचेल त्यावेळेला ज्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्या सुद्धा महिला पुढच्याच तारखेपासून तिथं फॉर्म भरायला येतील. आणि आमच्या सगळ्यांची खात्री आहे की ही योजना निश्चितपणे उत्कृष्टरित्या चालेल. आणि माझ्या माता भगिनींच्या हातामध्ये हक्काचे त्यांचे ज्या वेळेला दर महिन्याचे 1500 वितरित होतील, त्यावेळेला लेकराला जर कधी शाळेमध्ये अचानक कुठल्या गोष्टीची गरज लागली तर पती येऊन ते पैसे देण्याची त्या ठिकाणी गरज लागणार नाही. जर माझ्या महिलेला कुठं वाटेल की मला दर महिन्याला 500 रुपये बिशीला टाकायचे तर ती तिच्या हक्कानी तिथं ती इन्व्हेस्टमेंट करू शकते. आता आतापर्यंतचं आपलं अकाउंट कुठलं होतं तर घर खर्चाला पतीने दिलेले जे पैसे असतील, समजा महिन्याला 2000 दिले तर सामान साधारणपणे बार्गेन वगैरे करून 1500 पर्यंतच आणायचं, त्यातली 500 रुपयाची बचत करायची. जी कोरी साडी असेल जिची घडी आपण वर्षभर मोडणार नसू त्याच्यामध्ये ती 500 रुपयाची नोट ठेवून द्यायची म्हणजे ती सेफ राहील, नाहीतर पिठाच्या डब्यात ठेवून द्यायची, ही तिची अकाउंट असायची. पण आता जर आपण बघितलं तर प्रत्येकीला वाटतं की तिचं स्वतःचं अकाउंट असावं. ज्यांचं अकाउंट आहे त्यांना आता खात्री पडलेली आहे की किमान 1500 तरी त्याच्यामध्ये निश्चितपणाने दर महिन्याला वितरित होणार आहे. त्याच्यामुळे ही एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ही सुरू करण्याची संधी त्या निमित्ताने मिळाली, ती राबवण्याची संधी मला त्या निमित्ताने मिळाली, याचा आनंद हा निश्चितपणाने आहे. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत माझ्या माता भगिनींना वर्षाला 3 मोफत सिलेंडर मिळणार. 3 मोफत सिलेंडर. याच्यामध्ये राज्यातील 52 लाखापेक्षा अधिक कुटुंबांना वर्षाला 3 मोफत सिलेंडर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचा आवर्जून या निमित्ताने त्याच्यामुळे या खऱ्या अर्थानं आपल्या रोजच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणाऱ्या या सगळ्या योजना आहेत. आज माझ्या कबड्डी टीमच्या या ठिकाणी काही भगिनी खेळाडू उपस्थित आहेत, काही तरुण भगिनी या निमित्ताने उपस्थित आहेत. मला आवर्जून या निमित्ताने सांगायचे की अनेक माझ्या गरीब कुटुंबातल्या किंवा आर्थिकरित्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबातल्या अशा भगिनी आहेत, मुली आहेत ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असतं पण त्यांच्या घरातल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्या डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा MBA करू शकत नसतात, ग्रॅज्युएट होऊ शकत नसतात. आज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली अजितदादांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये मुलींना ज्यांच्या घरातलं कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्या कुटुंबातल्या मुलीच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी
ही आता महायुतीच्या सरकारने घेतलेली आहे. म्हणजे माझ्या राज्यातील कुठलीही लेक ही शिक्षणापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून ही पावलं उचलली गेलेली आहे. लाडक्या भावांसाठी काय हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. त्याच्यामुळे रक्षाबंधनला ज्या वेळेला आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरित करणार त्यावेळेला लाडके भाऊ साधारणपणे म्हणणार की आता ओवाळणीमध्ये आम्हाला टाकण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही सगळ्या आता काय आमच्या बहिणी फक्त राहिलेल्या नाही, तुम्ही मुख्यमंत्र्यांची बहीण झालेली आहे त्यामुळे त्यांनी तुम्हाला ओवाळणी दिलेली आहे. पण लाडक्या भावांसाठी सुद्धा काहीतरी रिटर्न गिफ्ट आपण दिलं पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आणि अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी आपल्या इथं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणली आणि या योजनेअंतर्गत राज्यातील 10 लाखपेक्षा अधिक युवकांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. ज्यांची 12वी झालेली आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे, यांना 6,000 पासून ते 10,000 इतकं पॅकेज हे दिलं जाणार आहे. आणि त्यांना दर महिन्याला चांगल्या कंपनीमध्ये राज्य शासनासोबत करार करून त्यांना इंटर्नशिप मिळणार आहे. आणि एकदा त्यांनी चांगल्या कंपनीतून इंटर्नशिप केली की त्यांना पुढे नोकरी मिळण्यामध्ये त्याच्याने निश्चितपणाने सहाय्यता होत असते. इथं औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण काम करणारी बरीच मंडळी आहोत. आज आपल्याकडे जे तरुण येत असतात ते नेहमी आपल्याला म्हणतात की आम्हाला कुठेतरी नोकरी लावून द्या. ही नोकरी यासाठी गरजेची असते की पहिला 1 वर्षाचा किंवा 6 महिन्याचा जर चांगल्या कंपनीत त्यांना अनुभव मिळाला तर त्यांना उच्च पदावर आणि परमनंट नोकरी मिळण्यामध्ये त्याच्यामध्ये मोलाचं सहकार्य किंवा एक चांगल्या पद्धतीचं प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी व्यासपीठ एक त्यांच्यासाठी तयार होत असतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत याचं सुद्धा रजिस्ट्रेशन हे लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहे. पण माझी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांनाच विनंती आहे की कुठल्याही भूलथापांना आपण बळी पडू नये. एखादा विभाग, एखादं राज्य शासन, एखादं सरकार ज्या वेळेला जबाबदारीने एखादी योजना घोषित करत असतो त्यावेळेला त्याची पूर्व तयारी ही त्या विभागाने केलेली असते. आज तुमच्या माध्यमातून किंवा मला आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनेचा प्रस्ताव आम्ही शासनापर्यंत नेला त्यावेळेला त्याच्यामध्ये 21 ते 60 या वयोगटापर्यंत लाभ द्यावा असं विभाग म्हणून आम्ही प्रस्तावित केलं होतं. पण ज्या वेळेला ती फाईल दादांकडे गेली आणि त्या संदर्भातली बैठक ही आदरणीय उपमुख्यमंत्री दादांनी त्यांच्या दालनामध्ये लावली त्यावेळेला त्यांनी आम्हाला विभागाला सूचना दिल्या की वयोगट हा 21 ते 60 नसावा तर तो 21 ते 65 असावा. जे पुढचे 5 वर्ष वाढवले ते त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाने दादांनी त्या ठिकाणी वाढवले. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, हे 65च्या वरच्या वयोगटातील महिलांना मिळत असते. पण 60 ते 65 हा एक असा वयोगट आहे जिथं अद्यापपर्यंत पूरक अशी योजना नाही. आणि म्हणून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही 21 ते 65 या वयोगटामध्ये आपण देऊयात जेणेकरून अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ होईल. त्या 5 वर्षांनी म्हणजे 60 ते 65 या 5 वर्षामध्ये वाढ करण्यामुळे महाराज फरक असा झाला की 14.5 लाख लाभार्थी वाढले. म्हणजे 14.5 लाख अधिक माझ्या मातांना या योजनेअंतर्गत लाभ देण्याचा निर्णय हा अजितदादांनी त्या ठिकाणी घेतला. याचा मी आवर्जून या निमित्ताने उल्लेख करते. तुम्हाला सगळ्यांनाच मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थानं महिलांना सगळ्या गोष्टी मिळत असणं हे कुठल्याही राज्यासाठी, एका पुरोगामी राज्यासाठी, एका प्रगतिशील राज्यासाठी एक सकारात्मक लक्षणेही आहेत. त्याच्यामुळे कोणी असं जर म्हणत असेल तर तुम्ही महिलांना त्या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी या योजना करत आहात तर त्यांचे विचार नकारात्मक आहेत. महिलांना जे मिळतंय ते त्यांच्या अधिकाराचं मिळतंय. कुठल्याही राज्य शासनाने पहिला महिलांचा विचार केला तर आणि तरच त्यांची नवी पिढी जन्माला येऊ शकणार आहे आणि तरच नवी पिढी सुदृढ होऊ शकणार आहे. म्हणून आपल्या महिलांना जे आता शासनाकडून मिळत आहे हे त्यांच्या अधिकाराचं आहे. कुठलाही उपकार नाही, कुठलंही आकर्षित करण्याचं साधन हे नाही. जे वर्षानुवर्षपूर्वी व्हायला पाहिजे होतं ते आता होतंय. या गोष्टीचा निश्चितपणाने आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. एखादा पाण्याचा ग्लास अर्धा रिकामा आहे का अर्धा भरला आहे हा बघण्याचा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. त्याच्यामुळे बोलणारे टीका करणार पण ज्यांना लाभ होतोय त्यांनी या गोष्टीचा निश्चितपणाने लाभ घ्यावा कारण याचा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होणार आहे. त्यामुळे विचार हे नेहमीच आपले सकारात्मक असले पाहिजे. आज खरं तर महाराज आपण या ठिकाणी आहात पण भगवंताने आपल्याला ही शिकवण दिलेली आहे
की आपण सकारात्मक विचार करत राहावे. जरीही आपल्या अवतीभोवती कितीही नकारात्मक वातावरण असलं, आपले विचार जर सकारात्मक असले तर नकारात्मक वातावरणातनं सुद्धा आपण सकारात्मक बाबी घडवू शकतो. याचं आपल्याला शिकवण ही नेहमीच तुमच्या सर्वांच्या मोलाच्या मार्गदर्शनातून मिळत असते आणि त्याच मार्गदर्शनाखाली पुढेही काम करण्याचा प्रयत्न हा एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांचा असणार आहे. मी ज्यांचा सन्मान केला जाणार आहे या सगळ्यांचेच मनापासूनचे अभिनंदन करते. आज तुमच्या सगळ्यांचा सन्मान करण्याची संधी, तुमच्या सगळ्या जणींचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळणं ही आमच्यासाठी सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. कारण समाजामध्ये तुम्ही उत्कृष्ट काम करत आहात, एक उदाहरण ठेवत आहात आणि म्हणून तुमचा सन्मान आज या निमित्ताने केला जात आहे. त्यामुळे तुमची ही यशस्वी वाटचाल अशाच पद्धतीने सुरू राहावी, तुम्हाला निरोगी आयुष्य मिळावं अशीच प्रार्थना मी या निमित्ताने करते. आज या उत्कृष्ट अशा कार्यक्रमाला मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं, सहभागी करून घेतलं. त्यामुळे आयोजकांचे, पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते. आज या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे माननीय श्री रामदासबाईंचा सुद्धा वाढदिवस आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या दिनी सुद्धा त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते. आमचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.